हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर माझी इकडे चालू आहे घर साफसूफ करायची तयारी. कारण की मला नवनाथाची पोथीचं पारायण चालू करायचं आहे. आणि शेतीची कामं झाली ना, तर मला लवकरच चालू करायची होती, पण कामं चालू असल्यामुळे लवकर श्रावणात चालू करता नाही आलं. तर आता मी पंचमीच्या दिवशी माझं सगळं घरदार आवरून झालं आणि मग आता इकडे पूजेची मांडणी चालू आहे. तर नवनाथाची पोथी श्रावणात जर वाचली ना, खरंच खूप छान असतं. तर मी वाचत असते कायमच. पण बघू शकता आता पूजेची मांडणी अगदी सोपी पद्धतीने आहे आणि काही लोक सांगतात की बायका ही पोथी करत नाही. पण आता चालू आहे, केंद्रामध्ये पण सांगितलेलं आहे की ही पोथी वाचली तरी चालते. फक्त बायकांनी केस मोकळे सोडायचे आणि परकरची जी नाडी असते तिची गाठ सोडायची. तर ही पोथी वाचलेली खरंच खूप चांगली असते. आणि घरामध्ये ज्या काही करणी बाधा असतात ना, त्या ह्या पोथीमुळे खरंच नाहीशा होत्या. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते, सुख समृद्धी प्राप्त होते. तर सगळ्या महिलांनी ही पोथी वाचलेली चालू शकते आणि नक्कीच वाचावा असं माझं मत आहे. तर माझ्याकडे माझ्या माहेरी तर 20-25 वर्षापासून ही पोथी वाचतात. त्याच्यामुळे याची पूजा मांडणीसुद्धा मला माहीत होती. तर येथे 9 सुपाऱ्या नवनाथाच्या नावाने ठेवायच्या असतात. आणि बघू शकता कोणी कोणी हे 9 दिवसात व्रत करतं पारायण, तर कोणी 7 दिवसात करतं, कोणी 11 दिवसाचं केलं तरी चालतं. पण मी 9 दिवसाचं इथे पारायण करते आहे. पण ह्या जे सुपाऱ्या ठेवल्यात ना नवनाथाच्या, त्याला कुंकू वगैरे लावायचं नाही. त्याला अष्टगंध किंवा तुम्ही अष्टगंधच लावू शकता. भस्म वगैरे लावलं तरी पण चालतं. तर बघू शकता अशा प्रकारे सुंदर अशी पूजा मांडली आणि एक कलश भरून ठेवायचा. कलशावर जे नारळ ठेवलं त्याला पण स्वास्तिक काढायचं. आणि नवनाथाचा फोटो जर नसेल तर श्री गुरुदत्तांचा फोटो ठेवला तरी चालतो. माझ्याकडे श्री गुरुदत्तांचाच फोटो होता, तर मी तो ठेवला आहे. आणि धूप, दीप, अगरबत्ती आणि मस्त अशी पूजा मांडणी करायची. तर माझ्याकडे इथे मोठी पोथी आहे आणि आता केंद्रामध्ये छोट्या पण पोथ्या भेटतात, त्या वाचल्या तरी पण चालतं. पण माझ्याकडे ही जुनी पोथी आहे ना, ही खूप म्हणजे मोठी आहे, 40 अध्याय असतात. तर खरंच खूप महिलांनी वाचली तर खूप असं फल त्याचं मिळतं आणि याचा अनुभव मी पण स्वतः घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मस्त अशी पूजेची मांडणी झाली, बघू शकता. आणि घरामध्ये खरंच जर पोथी पुराण चालू केलं ना, खूप असं पॉझिटिव्हिटी तयार होते, सुंदर असं वातावरण तयार होतं. आणि बघू शकता धूप दीप लावल्यामुळे घरात सुद्धा खूप असं इतका सुंदर सुवास येतो आणि घर असं प्रसन्न होतं. आणि इकडे माझं चालू आहे रांगोळी काढायचं काम. तर मी अशी छोटीशीच रांगोळी काढली आणि खरंच खूप छान असं मस्त वातावरण तयार झालं. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच कोणतंही पारायण केलं तरी चालेल, पण श्रावण महिन्यात नक्कीच करा. तर आता मी 9 दिवसाचं पारायण करणार आहे. तर 9 दिवसासाठी मला रोज 4 अध्याय तरी वाचावे लागणार आहे, 4-5. तर इकडे चालू आहे माझं वाचन. आता मी 4 अध्याय इकडे वाचले. त्याच्यानंतर संध्याकाळी आज नागपंचमी आहे ना, इकडे असा छोटासा स्वयंपाक केला. तळणं वगैरे आमच्याकडे चालत असतं, त्याच्यामुळे इकडे भजे आणि पुऱ्या आणि श्रीखंड आणलं होतं. अगदी छोटासाच असा स्वयंपाक केला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा. तर नवनाथाच्या पोथीचं खरंच खूप महत्त्व तुम्ही नक्कीच ऐकून घ्या.